नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मंदिरात सर्वजण कीर्तनासाठी जमलेले असतात. व्यंकू महाराज आता सांगतात की गेल्या काही दिवसात आपल्या गावात ज्या घटना घडतात, ज्या घटनांनी आपण सगळे घाबरून गेलेले आहोत, पण तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. कारण विठुरायापेक्षा कुठलीही शक्ती मोठी नाही आणि कुणीही आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. त्यामुळे या भूताघेतांच्या, भानामतीच्या आणि कुठल्याही अंधश्रद्धेच्या आणि भूलकपांना बिलकुल बळी पडू नका आणि विठुरायावर विश्वास ठेवा. आणि ते तुकोबांचा अभंग म्हणून दाखवतात. सगळे डोळे बंद करून अभंग म्हणण्यात तल्लीन झालेले असतात. पप्या इकडे हळूहळू स्वतःच्या पायावर उभं राहायला लागतो. आता सगळ्यांचं लक्ष अचानक पप्याकडे जातं. सगळेजण आनंदाने पप्याकडे बघायला लागतात. पप्याची आई आनंदाने मिठी मारते आणि विठुरायासमोर जाऊन हात जोडते. सगळेजण खूपच खुश झालेले असतात. व्यंकू महाराजांना सुद्धा पप्याची आई हात जोडते आणि खूपच इमोशनल झालेले असते. व्यंकू महाराजसुद्धा खूप इमोशनल झालेले असतात. आता पप्या आईकडे बघून म्हणतो की आई, अगं मला खूप भूक लागले. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सगळी फंटा गँग एका ठिकाणी जमलेले असतात आणि मजा मस्ती करत असतात. पप्या सगळ्यांचे लाडू खाऊन टाकतो. आता गोपाळ म्हणतो की पप्या, माझा होता तो लाडू आणि एवढे लाडू नको खात जाऊ, पोटात जंतू होतील. तर पप्या म्हणतो की नाही रे, मला काही नाही होत. आता गोपाळ हळूच पप्याला विचारतो की पप्या, त्या दिवशी तू एवढा घाबरलास की डायरेक्ट बोलती बंद झाली. तर पप्या म्हणतो की अरे, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. दोस्ताला असं कोणी घाबरवतं का? गोपाळ म्हणतो, आता त्याच्याबद्दल माफीनामा म्हणून आम्ही दिलं की तुला सगळं. लगोरी दिली, 50 गोट्या दिल्या, चेंडू दिले. पप्या म्हणतो की पण एवढं कोणी घाबरवतं का? गोपाळ म्हणतो, पप्या मस्करीची कुस्करी झाली रे. इंदूसुद्धा म्हणते की पप्या, आमचं चुकलंच रे. आदू म्हणतो की लाडू खाणारा एवढा हिम्मतवान आमचा पप्या, तू या भूताला घाबरला. तर पप्या म्हणतो, हट, या भूतांना कोण घाबरते? पप्या म्हणतो की घाबरलं नाही, मी ॲक्टिंग करत होतो, ॲक्टिंग. आणि त्यानंतर मला इम्रानने सांगितलं की इंदू आणि गोपाळचा डाव आहे, ते यांच्यावर यांचा डाव कसा उलटवायचा त्याचाच विचार करत मी पळत होतो. आणि अचानक असं म्हणून तो त्या दिवशी नक्की काय घडलं ते सांगायला लागतो आणि खूप घाबरून जातो आणि अजून तो जीभ बाहेर काढायला लागतो. आता गोपाळ पप्याकडे बघत घाबरत म्हणतो की पप्या, असं जीभ नको रे बाहेर काढत जाऊ. आता इतक्या मुश्किलीने तुला आम्ही बाहेर आणलं यातून सगळ्यातून आणि आम्हाला भीती वाटते. आता पप्या म्हणतो की गोपाळ, ते खरोखरचं भूत होतं रे. गोपाळ म्हणतो की भूतबीत काही नसतं रे आणि तो घाबरवतोय आपल्याला आणि आपण वेड्यासारखं घाबरतोय. आदू म्हणतो की म्हणजे दादा, बाबांच्या मित्राच्या पोराचा खून म्हणजे त्या पत्रकाराचा खून कोणी केला मग? इम्रान म्हणतो की साडीवाल्या दाढीवाल्या भूतानेच मारलं असणार आणि गावातल्या भरपूर भिंतीवर लिहून ठेवलं आहे की मी आले. आणि तो गोपाळला म्हणतो की याच्यावर काय म्हणणं आहे तुझं? पप्या घाबरत म्हणतो की अरे, खूप डेंजर भूत आहे ते. गोपाळ म्हणतो की त्या पत्रकाराचा खून झाला हे मला मान्य आहे, आपल्या गावातल्या भिंतीवर लिहिलं आहे मी आले, हे सुद्धा मान्य आहे, पण हे सगळं भूतानं केलं आहे हे मला अजिबात मान्य नाही आहे. अरे, तुम्ही जेव्हा तुमची बुद्धी पळवाल ना, तेव्हा तुम्हाला आपोआप तिजोरीची चावी सापडेल. हे सगळं एक माणूस करू शकतो आणि भिंतीवर आपण लिहू शकतो की मी आले आहे. तर मोठ्या माणसांसाठी किती सोपं आहे हे, आणि त्यासाठी भूताची काय गरज आहे? आणि तसंही विज्ञान काय सांगतं, भूत वगैरे काही नसतं. घाऱ्या म्हणतो, गोपाळ दादा, गावामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहे तरीसुद्धा तू म्हणतो की भूत नाही आहे. गोपाळ म्हणतो, माझ्या असल्या अफवांवरती विश्वासच नाही आहे. सोनू घाबरून म्हणते की पण ते काही असो, आपण संध्याकाळ झाली की घराच्या बाहेर नाही पडायचं. मग सगळेजण घाबरून म्हणतात की आम्ही सुद्धा नाही पडणार. गोपाळ म्हणतो की अरे, हेच पाहिजे आहे त्या सोंगाड्याला, आपण सगळे घाबरायला पाहिजे आणि तो आपल्या घाबरण्यावर, तुम्ही ना सगळे एक नंबरचे भित्रे आहात, भित्रे. तुम्ही बसा भित्री भागूबाई बनून घरामध्ये, पण मी नाही सोडणार त्याला. आदू विचारतो की तू नक्की काय करणार आहेस दादा? गोपाळ म्हणतो की आज रात्री मी एकटा जाऊन त्या भूताचा बंदोबस्त करणार आहे. हे ऐकून सगळेच खूप घाबरून जातात. इम्रान म्हणतो की गोपाळ, तू येडा झालायस का? गोपाळ म्हणतो की तुमच्यासारखा भित्रा नाही आहे मी. असं म्हणून तो तिथून जायला लागतो. इंदू त्याला म्हणते की गोपाळ थांब, मी मेन आहे, माझं ऐक, तू कुठेही जायचं नाही, कारण मी पण तुझ्यासोबत येते. हे ऐकून गोपाळ खूप खुश होतो, मात्र फंटा गँग खूप शॉक होते. इंदू म्हणते की गोपाळला जसं वाटतं तसं मलासुद्धा वाटतं की भूत नाही आहे, आणि ती गोपाळला म्हणते की आपण आज रात्री जाऊया आणि त्या भूताचा कायमचा बंदोबस्त करू. मग गोपाळ आणि इंदू तिथून निघून जातात. यानंतर रात्री आपण पाहतो की मोठ्या बाई हातामध्ये कसला तरी गंडा घेऊन आता भूतापासून लांब राहण्यासाठी मंत्र म्हणत असतात.
तितक्यात तिथे प्रेमनाथ मोठ्या बाईंना आवाज देत येतो. मोठ्या बाई प्रेमनाथवर ओरडत म्हणतात की काय आहे तुमचं? ते दाढीवालं भूत काही कमी होतं का म्हणून तुम्हाला पाठवलं आहे? काय आहे तुमचं? यावर प्रेमनाथ मोठ्या बाईंच्या हातातील गंडा बघत म्हणतो की सासूबाई हा गंडा कशासाठी बांधताय? तर मोठ्या बाई म्हणतात की नुसतं मध्ये मध्ये करायचं, त्यासाठी पोपटराव तुम्हाला लात घालून बाहेर काढतात. तुम्हाला फक्त खाता येतं. तुम्ही आताच्या आत्ता इथून निघा, मला आता मंत्र म्हणायचा आहे. प्रेमनाथ म्हणतो सासूबाई माझं एक महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. आपण उद्या जाऊन त्या पोपटरावांना भेटून येऊ. त्याचा गैरसमज झाला आहे. त्याला असं वाटतंय की त्याच्या दारूभट्टीचं प्रकरण आपण फोडलं आहे. रिस्की माणूस आहे तो. आपल्यावर कधी शिकेल काही सांगता येत नाही. मोठ्याबाई म्हणतात की कळतं माझं मला, तुम्ही नका सांगू, माझं मी बघते, तुम्ही निघा इथून, मला मंत्र म्हणायचं आहे. असं म्हणून त्या डोळे बंद करून परत मंत्र म्हणायला लागतात. प्रेमनाथ मोठ्याबाईंकडे बघून मोठ्याने हसायला लागतो आणि म्हणतो की सासूबाई, प्रेमनाथ विंजे सरकार स्वतः इथे असताना तुम्ही त्या फालतू भूतांना घाबरताय. गंमत वाटते बाबा कधी कधी तुमची. मोठ्याबाई रागाने उठून उभं राहतात आणि म्हणतात की मला हसताय का? परत जर हसलात ना तर पुढच्या वेळेस हसायला दातच शिल्लक राहणार नाहीत, दातच घशात घालीन, निघा आता इथून. मग प्रेमनाथ घाबरून तिथून निघून जातो. मोठ्याबाई परत मंत्र म्हणायला लागतात. यानंतर आपण पाहतो की रात्री सर्वजण झोपल्यानंतर गोपाळ हळूच रूममधून बाहेर येतो. इंदूसुद्धा बाहेर त्याची वाट बघत बसलेली असते. गोपाळ इंदूजवळ येऊन म्हणतो की वळकटी घेऊन कुठे चालली आहेस? आपल्याला तिकडे खोटं भूत पकडायला जायचं आहे, जागा धरून झोपायला नाही. इंदू म्हणते गोपाळ, रात्री तुला मस्करी सुचते ना? जर माझ्या हातामध्ये वळकटी नसती तर आत्याला संशय आला नसता का? मग तिने मला 100 प्रश्न विचारले असते, कुठे चालली, कशाला चालली, म्हणून वळकटी हातामध्ये घेतली आणि प्रश्न संपले. तिला वाटलं की मी मंदिरामध्ये झोपायला चालली आहे. गोपाळ म्हणतो की इंदे, तू माझ्याबरोबर राहून राहून तुझी बुद्धी वाढायला लागल्या. ते दोघे बोलत असतात तितक्या स्वयंपाकघरातून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. दोघेही थोडेसे दचकतात. इंदू म्हणते की थांब, मी बघून येते कोण आहे. गोपाळ म्हणतो की इंदे, आपल्याला ना आता या अवस्थेमध्ये बघून लोकांना लगेच संशय येईल. मी काय म्हणतो, आपण आता इथून लगेच निघूयात, चल. असं म्हणून तो इंदूला हाताला पकडून तिथून घेऊन जातो. यानंतर आपण पाहतो की इंदू विठुरायाचं दर्शन घेऊन येते. गोपाळ तिला म्हणतो की इंदे, आता माझा प्लॅन ऐक. ही बांबूची काठी काही उगाच नाही घेतली, दिसली ना की तू मागून ये, मी पुढून येईल आणि बक्का मारायचं त्या भूताला. तितक्यात त्यांना पाठीमागून कोणीतरी आवाज देतो. दोघेही घाबरून पाठीमागे वळून बघतात आणि खूप शॉक होतात. व्यंकू महाराज तिथे आलेले असतात. दोघेही व्यंकू महाराजांना बघून खूप घाबरतात. व्यंकू महाराज त्यांना विचारतात की काय रे, एवढ्या रात्री हातामध्ये काठी घेऊन, कंदील घेऊन कुठे निघाला आहात तुम्ही? इकडे या आधी. असं म्हणून ते त्यांना जवळ बोलवतात. इंदू आणि गोपाळ घाबरत व्यंकू महाराजांजवळ येतात. व्यंकू महाराज विचारतात की कुठे निघाला होतात? गोपाळ म्हणतो की ते इंदू सांगेल तुम्हाला. इंदू घाबरत म्हणते की मला आठवत नाही आहे, गोपाळच सांगेल. गोपाळ म्हणतो की मला काही माहितीच नाही तर मी काय सांगू? आणि ते दोघे एकमेकांना तू सांग असं म्हणायला लागतात. व्यंकू महाराज रागाने म्हणतात, अरे किती वाजले आहेत? गोपाळ म्हणतो ते माझ्याकडे घड्याळ नाही, मी घरी जातो आणि बघून येतो. असं म्हणून तो इंदूच्या हाताला पकडून तिथून जायला लागतो. व्यंकू महाराज रागाने म्हणतात, गोप्या, आगाऊपणा करू नकोस तू. एवढ्या रात्री तुम्ही त्या पाटलाच्या मळ्यावरती निघाला आहात ना? अजूनच सगळं सांगितलंय मला. गोपाळ आणि इंदू आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागतात. व्यंकू महाराज म्हणतात की खबरदार अदूला याबद्दल काही बोललात तर. त्याने बरोबरच केलं आहे. आणि म्हणतात की त्या पप्प्याला काय झालं आहे ते बघताय ना तुम्ही, तरी परत तुम्ही तिकडेच निघाला आहात. इंदू हळूच म्हणते की पप्प्या बरोबर झाला आहे ना, म्हणूनच आम्ही तिकडे निघालो आहे. गोपाळ म्हणतो की आम्हाला त्या दाढीवाल्या साडीवाल्या बाईची पोलखोल करायची होती. आता व्यंकू महाराज मोठ्याने म्हणतात, मग यासाठी तुम्ही दोघेच निघाला आहात? आणि म्हणतात मी सुद्धा तुमच्या बरोबर आलं तर चालेल का? हे ऐकून गोपाळ आणि इंदू खूप शॉक होतात आणि खुशसुद्धा होतात आणि आनंदाने व्यंकू महाराजांकडे बघायला लागतात. इंदू खूप खुश होऊन व्यंकू महाराजांकडे बघत असते आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.